तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. कशा पद्धतीनं सगळ्या सभेत ओरडून ओरडून सांगत होते, हे जरा पकडा, कशा पद्धतीनं सांगत होते की आम्ही कुठेही कर वाढ करणार नाही, आम्ही सोलापूरला पाणी मिळाल्याशिवाय काय करणार नाही. पण आज सोलापूरकरांच्या डोळ्यात सगळ्या सभागृहासमोर, म्हणजे मला वाईट वाटतंय की नवीन निवडून आलेले सदस्य जादा बोलू पण शकले नाहीत की त्यांच्या समोर कर प्रणाली बदलली गेली आहे, पाण्याचं मूल्य बदललं गेलेलं आहे, पाण्याची किंमत आणि करवाढ या दोन्ही गोष्टीमुळं सोलापूरकरांना सरळ सरळ जो गावठाण भाग आहे त्या गावठाण भागात ज्या पद्धतीचा रेडी रेटनर रेट असणार ना, त्या रेडी रेटनर रेट प्रमाणे कर भरावा लागणार आहे. म्हणजे गावातले लोक आता नवीन या योजनेमध्ये त्यांना किती त्यांचं काम होणार आहे, तर काही तिथं पाईपलाईन घालणार नाहीत, काही ठराविक भागाचं काम नक्की होईल, पण त्याच्यासाठी कर प्रणाली 100% कर वाढ केलेली आहे. हे कर्ज काढत असताना तेच सांगतोय, हे कर्ज काढत असताना वर्ल्ड बँकेने स्पष्ट सांगितलंय, वर्ल्ड बँकेचं आणि महापालिकेचं अग्रीमेंट होताना सांगितलेलं आहे की तुम्ही जर कर वाढ करणार असाल, कर प्रणाली बदलणार असाल, पाण्याचं मूल्य बदलणार असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येतील. जर पाण्याचं मूल्य बदललं नाही, जर तुम्ही कर प्रणाली बदलली नाही आणि तुमच्या जागा सुद्धा विकण्याचं काम या ठरावात होतं, तुम्ही बघितलं असेल, महापालिकेच्या ज्या मालकीच्या जमिनी आहेत त्या सुद्धा विका किंवा भाडेतत्वावर द्या किंवा त्याचा विल्हेवाट लावा. पण या गोष्टीसाठी कर्ज घेत असताना शहरवासियांची प्रचंड मोठी फसवणूक आहे. तुम्ही त्या फसवणुकीचा विचार नाही करू शकत. आज आमचा आवाज दाबा लागले, तुम्हाला हे ठरवून आहे. माझी विनंती, आपण बाहेर जाऊन परत प्रेस घ्यावं का अशा मुद्द्यावरून चाललेला आहे. पण वस्तुस्थिती निलंबित ऐका, जनतेसाठी कायमचं करू द्या, या सोलापूरच्या नागरिकांसाठी कायमस्वरूपीचं निलंबन करू द्या, पण कर प्रणाली बदलली नाही पाहिजे या मताचा मी आहे. मला कायमचं सभागृहाच्या बाहेर काढा. एक मताने नाही आमचं, आम्ही तुम्ही बघायला लागला कुठलं एक मत आहे, आम्ही एवढं ओरडतोय, आम्हाला बोलू दिलं जात नाही. आम्ही इथं एवढं एकमत म्हणजे काय, सभागृहाचं एकमत असेल तरी एकमत म्हणलं जात आहे, सभागृहाचं एकमत नसताना. अरे आमचे लोक आहेत, मला दोघांना निलंबित जरी केलं असेल, काय बोलता, तुमच्या सगळ्या डोळ्यासमोर चाललंय की कुठेही आम्ही विरोध करत असताना खरं तर हे बहुमताने जरी केलं असेल, त्यांच्या बहुमताच्या ताकदीवर तरी करण्याचा रेटण्याचा प्रयत्न केला असेल, पण हे सोलापूरकरांच्या डोळ्यात धूळ पेक आहे. तुम्हाला माहित नाही सोलापूरकरांनी काय काय केलंय या योजनेसाठी. या डायनासोरनी, डायनासोर कोण आहे माहित आहे ना तुम्हाला, सोलापूरचा इथं फोटो आहे, इथं अशा पद्धतीनं डायनासोर पूर्ण सोलापूरला गिळंगूत करण्याचं काम आहे. तुम्हाला यामध्ये सांगतो, छोटू कशा पद्धतीनं कारभार करायला लागलेत हे सगळ्याला माहीत आहे. बघा, कर प्रणाली करत असताना त्यांनी कशाला मान्यता दिली माहिती आहे का. खरं तर व्यापाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, कर्मचाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला वर्ल्ड बँकेने कशा पद्धतीनं बांधून घेतलंय, तर आपलं अकाउंट हे एस्प्रो अकाउंट करणार आहेत, बँकेचं अकाउंट म्हणजे आपल्या अकाउंटमधली, महापालिकेच्या आपल्या अकाउंटमधली पहिली रक्कम त्यांना द्यावं लागणार आहे असं आपण लिहून देतोय अग्रीमेंटमध्ये, की महापालिकेच्या पैशावरचा पहिला अधिकार इथल्या सोलापूरकरांचा नसणार आहे, इथल्या कामगारांचा नसणार आहे, इथल्या नगरसेवकांचा नसणार आहे. तो अधिकार कुणाकडे असणार आहे, तर ज्यांनी कर्ज दिलं त्यांचा पहिली रक्कम, पहिला टॅक्सचे पैसे आपले ते पळून घेऊन जाणार आहेत. मग मी 100% 2 आमदारांची फसवणूक मधला तिसरा आमदारांनी आणि या सभागृहांनी केलेली आहे. देवेंद्रजी साहेबांच्याही काही चुकीची पद्धतीची नेऊन माहिती दिली माहित नाही, पण सोलापूरकरांना ही करवाढ परवडणार नाही. खास करून गावठाण भागातले जे शहराच्या मध्यवर्ती भागात राहतात त्या लोकांना तर ही करवाढ कसली परवडणार नाही. पाण्याची किंमत वाढवली आहे, आपल्या अकाउंटवर पैशावरचा पहिला अधिकार त्यांना दिलाय. आपल्या जमिनी जेवढ्या आहेत त्या सगळ्या मॉर्गेज ठेवा, विका, काही करा, विल्हेवाट लावा. ही रक्कम भोगत असताना काही इतर कामं नावाचा एक हेड आहे. इतर कामं किती असतात, किती असू शकतात, 2 कोटी 5 कोटी असू शकतात, 90 कोटीचे इतर काम आहेत.
90 करोड रुपयाचे इतर कामं. मी त्यांना विचारलं होतं की 90 कोटीचे कुठली कामं केले अशी एवढ्या पद्धतीने. तर आमचा- हां. आपण सगळे ह्या घटनेचे साक्षीदार आहात. सोलापूर शहरातला हा काळा दिवस आहे. महापालिकेच्या इतिहासामध्ये आम्ही सत्तेमध्ये होतो, आजपर्यंत असं कधीही दादागिरी केलं नाही. अमोल बापूंनी मला त्या ठिकाणी निलंबित केलं, काही फरक पडत नाही. जनतेच्या विषयासाठी आम्हाला 100 वेळा तुम्ही जरी निलंबित केलं तर काय फरक पडणार नाही. आजचा जो विषय आहे 1300-1400 कोटीचा विषय आहे. जी योजना पूर्वी 800 कोटीची होती, 600 कोटी या ठिकाणी वाढवून आणले. आणि सकाळी पालकमंत्र्याकडे मीटिंग झाली, तिथंच ठरलं होतं की अमोल बापू शिंदेने चेतनवटेंना बोलून द्यायचं नाही. तुम्ही विषयाच्या अगोदर आम्हाला ह्या ठिकाणी वाचाच्या अगोदर सस्पेंड करता. विषय वाचाच्या अगोदर म्हणजे किती ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आमची दोघाची या सोलापूर शहरामध्ये त्यांचा पर्दाफाश होणार होता. या सोलापूर शहरामध्ये त्यांचा पर्दाफाश होणार होता. म्हणून या ठिकाणी अमोल बापूला मला या ठिकाणी निलंबित केलं तरी काय हरकत नाही. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.